कोथिंबीर. वाह, मस्तच, अप्रतिम. मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण नाश्ता रेसिपी घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण उपमा करणार आहोत. खूप जणांना उपमा खायला खूप आवडतो. खूप जणांना तो कोरडा खायला आवडत नाही. मऊ आणि तोंडात गेल्या गेल्या विरघळेल अशा पद्धतीचा उपमा खायला आवडतो आणि करायला सुद्धा. तर चला तर आपण पाहूया की कसा करायचा मऊसूत उपमा. मला उपमा बनवायचं योग्य प्रमाण सांगणार आहे. इथं मी नाही का या वाटीने आपलं रव्याचं प्रमाण मोजलं आहे. या वाटीने मी रव्याचं प्रमाण घेतलंय, तेवढंच पाणी घेतलंय. म्हणजे या वाटीने किती पाणी घ्यायचं ते पण मी रेसिपीमध्ये सांगितलंय. कांद्याचं प्रमाण किती असावं ते पण मी सांगितलंय. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्ये मध्ये खूप साऱ्या टिप्स दिल्यात, योग्य प्रमाण व्यवस्थित सांगितलंय. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. उपमा उपीट कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण. तर रवा भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी ज्या चमच्याने उपमा करते त्याच चमच्याने तेल घेते, एक मोठा चमचा. तर एवढं इनफ आहे आपल्याला. आपण एकदम जुन्या पद्धतीने उपीट करणार आहोत. एकदम व्यवस्थित गरम झालंय. त्या टायमाला आपण रवा ॲड करतोय. मी 1 वाटी रवा घेतला आहे. इथं सगळ्या गोष्टी त्याच वाटीने आपण मोजून घेणार आहोत. परत रवा व्यवस्थित एकदम भाजून घ्यायचा, लाल बुंद. खूप करपवायचा पण नाही, पण व्यवस्थित भाजून घ्यायचं. चला तर मी रवा भाजून घेते व्यवस्थित. माझा एकदम व्यवस्थित भाजून झाला आहे. तुम्हाला दाखवते मी. लाल बुंद आपल्याला हवा आहे तसं, करपवायचं नाही पण व्यवस्थित भाजून घ्यायचा. आता मी साईडला काढून घेणार आहे. चला तर मग मी साईडला काढून घेते. व्यवस्थित भाजला गेला आहे माझा रवा. ज्या कढईमध्ये आपण रवा भाजला होता त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि तेल माझं एकदम व्यवस्थित गरम आहे. त्या टायमाला आपण नाही का मोहरी आणि तुम्हाला हवं असेल तर जिरी टाकू शकता. आपण सगळ्यात पहिले मोहरी ॲड करतोय. जिरी पण ॲड करू शकता. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतरून आता सगळ्यात महत्त्वाचं काही ठिकाणी तर चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ ती ॲड केली जाते आणि उडदाची डाळसुद्धा ॲड केली जाते. जर तुम्हाला आवडत असेल तर केली तरी चालते. आचारी पद्धतीत ऑलमोस्ट चना डाळ आणि उडीद डाळ ही ॲड केलीच जाते. तर आता आपण पुढची गोष्टी टाकून घेऊया. तर मोहरी व्यवस्थित तडतडली. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जिरी टाकू शकता. मी नाही टाकलेली. तर माझी मोहरी एकदम व्यवस्थित तडतडली आहे. त्या टायमाला आपण कांदा ॲड करतोय. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. कांद्याचं प्रमाण ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने मी ह्या वाटीने रवा घेतला आहे. तर रवा माझा हा वाटीच्या बरोबर लागत होता. त्याच्या इथे म्हणजे थोडासा कमी भरायला तेवढा मी कांदा घेतला आहे. म्हणजे 3 भाग कांदा घेतला आहे वाटीचा आणि 1 भाग रिकामा ठेवला. तर व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा खूप करपवायचा नाही, लाल बुंद करून घ्यायचा. गोड चव राहिली पाहिजे या दृष्टीने करून घ्यायचा. तर व्यवस्थित भाजायचं. व्यवस्थित झाल्यानंतर मी कढीपत्ता टाकते. तुम्ही कांद्याच्या आधी टाकला असता तरी चालला असता, काही हरकत नव्हती. व्यवस्थित भाजून घ्यायचा कढीपत्ता. 1 पान कढीपत्त्याचं इनफ होतं. आपण जेवढी वाटी भरून रवा घेतला आहे त्याच्यात कमीत कमी 4 ते 5 माणसांचं उपमा खूप छान प्रकारे बनतो. कांदा व्यवस्थित झाला आहे माझा. त्या टायमाला आपण शेंगदाणे ॲड करणार आहोत. शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले पाहिजे म्हणून मी आधी ॲड करते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या टाकल्यानंतरून सुद्धा ॲड करू शकता. तर माझं शेंगदाणे पण व्यवस्थित आता तळून होतील. सेम टायमाला मी मिरच्या ॲड करते आहे. तर ह्या मिरच्या व्यवस्थित मी ॲड करून घेते आहे. मिरचीचं प्रमाण लहान मुलं खाणार असेल तर कमी ठेवायचं. मी तर 2 मोठ्या मिरच्या घेतल्यात व्यवस्थित कापून. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्यायच्या. सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत. आता ज्यांना हळद टाकायची त्यांनी ह्याच टायमाला टाकायची. आपण हॉटेलच्या पद्धतीने उपमा बनवतोय म्हणून मी नाही टाकलेली, पण ज्यांना हवे त्यांनी याच टायमाला ॲड करायची. आता पाणी घेतोय. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने त्याच्या 3 पट पाणी घ्यायचं.
म्हणजे मी 1 वाटी रवा घेतला होता, तर मी 3 वाट्या पाणी घेणार आहे. तर व्यवस्थित पाणी घ्यायचं, 3 वाट्या पाणी घ्यायचं. जेवढा तुम्ही रवा घेता त्याच्यात 3 पट पाणी घ्यायचं व्यवस्थित. आता हे माझं प्रमाण एकदम योग्य आहे. ह्यानी आपला जो उपमा आहे तो एकदम मऊ लुसलुशीत होतो, अजिबात कोरडाफट वगैरे होत नाही. तर घ्यायचं, ह्याला उकळी येऊ द्यायची, मीठ टाकून घ्यायचं. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही. तर व्यवस्थित मी तर जवळजवळ 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. तर सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं. आता एक उकळी येऊ द्यायची व्यवस्थित. आपल्याला रवा टाकायचा, त्याच्यामुळं बिना उकळीचा बिलकुल रवा नाही टाकायचा. पाण्याला व्यवस्थित उकळी आहे, तुम्ही पाहत असाल अगदी वरती त्याचे थेंब येतात आता. तर ह्या टायमाला आपण रवा ॲड करतोय, भाजून घेतलेला आपला सगळ्यात पहिले. तर रवा आता आपला थंड आहे, त्याच्यामुळं काहीच फरक पडत नाही. तर आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रवा ॲड करत असता तेव्हा तुमचा चमचा हा राऊंड शेपमध्ये फिरला पाहिजे. त्याने काय होईल, गुठळ्या अजिबात होणार नाहीत. तुम्हाला कुठंच एकसुद्धा गुठळी दिसणार नाही उपीटमध्ये, तुमच्या उपम्यामध्ये. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही रवा ॲड करत असता तेव्हा तुमचा चमचा हा राऊंड शेपमध्ये व्यवस्थित फिरला पाहिजे. आता ह्याला पटकन झाकायचं आणि एक 5 मिनटं ठेवायचं. आपण कोथिंबीर परत टाकणार आहोत. आपले ठेवून झाले आहेत. आता मी कसा झाला आपला उपमा ते दाखवते तुम्हाला. हे पहा, एकदम व्यवस्थित झाला आहे, एकदम व्यवस्थित, काही कुठलाच प्रॉब्लेम नाही. आता हलवून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, एकदम मऊ लुसलुशीत. तुम्हाला वाटतंय का असं कोरडफट वगैरे काही? तोंडात टाकल्या विरघळेल असा आपला उपमा झालेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टमॅटो पण ॲड करू शकता. तर हे पहा, फार सुंदर दिसतोय, फार एकदम मऊ झाला आहे आणि अजिबात कुठं गुठळी नाही, काय नाही. हे बघा, मी तुम्हाला दाखवते चमचा फिरून, कुठंच गुठळी नाही आहे, पहा. तर अशा पद्धतीने उपमा व्हायला हवा आपला, एकदम तोंडात गेला विरघळणारा. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया. तुम्हाला हवी तेवढी टाकू शकता. तर मी थोडीशी कोथिंबीर आत्ता टाकते आणि थोडीशी प्लेटिंग केल्यानंतर. तर हा आपला उपमा तयार आहे. एकदम ट्रेडिशनल पद्धतीने सर्व करणार आहोत स्टीलच्या प्लेटमध्ये. तर घ्यायचं आधी हलवून व्यवस्थित आणि थोडं सर्व करायचं. तुम्ही पाहत असाल एकदम मऊसूत आहे, अजिबात कोरडाफट नाही, गुठळी नाही कुठे. वाव, अप्रतिम. खूप सुंदर दिसतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नाश्त्याची कोणती वेगळी रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा. चला तर भेटूया मग पुढच्या रेसिपीत. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया परत.